गुढीपाडवा स्पेशल बासुंदी. तर बघू शकता इथे झटपट आणि 10 मिनिटात तयार होणारी अशी बासुंदीची रेसिपी आपण घेऊन आलेली आहोत. एकदम फटाफट तयार होते आणि ही रेडीमेड बासुंदी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता इथे किती मस्त अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे आणि एकदम फटाफट बनते. तुम्ही नक्की पाहुणे आले घरी आणि म्हणजे उभं गॅसपाशी उभं राहायचा जास्त वेळ कंटाळा येत असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्ही. तर चला तर आपण बनवायला सुरुवात करूया. बघा इथे मी कढाई घेतलेली आहे. जाडबुडाची कढाई घेतात पण इथे माझ्याजवळ नव्हती पण ही घेतलेली आहे. इथे गोकुळचं एक पॅकेट घेतलेलं आहे मी. म्हशीचं आहे गोकुळ दूध फुल क्रीम. तर हे वालं तुम्ही कोणतं पण घेऊ शकता दूध. तर यामध्ये मी आता दूध टाकणार आहे. दूध टाकून घ्यायचं आहे आणि दूध टाकायचं आहे. दूध टाकून घ्यायचं आहे आणि याला ना एक उकळी येऊ द्यायची आहे. थोडंसं किंचित थोडंसं हलवत राहायचं आहे कारण की थोडंसं दूध आपलं छानपैकी असं हे होईल. थोडंसं आटवायचं आहे, जास्त नाही आटवायचं, एकदम थोडंसं आटवायचं आहे. तर दाखवते मी तुम्हाला. आता या दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्याच्या नंतर तर गॅस चालू केलेला आहे मी. गॅस चालू केला. आता छान उकळी येऊ द्यायची आहे. तर बघू शकता इथे मी कढईमध्ये थोडंसं पाणी ठेवलं होतं कारण की खूप पतली कढई आहे ना तर जळून जाईल, त्यामुळे थोडंसं आधी पाणी घातलं नंतर मी दूध टाकलं होतं. तर बघू शकता इथे आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. आता थोडा वेळ ना हलवत राहायचं आहे या दुधाला. थोडा वेळ हलवत राहायचं आहे कारण की ना दूध छान असं मिक्स होईल आणि त्याची साय पण अशी एका जागी जमा होईल, म्हणजे दुधात मिक्स होऊन जाईल साय पण. तर ही खूप सोपी पद्धत आहे आणि खूप पटापट तयार होते. खायला पण खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. एकदम फटाफट तयार होऊन जाते. बघा आता दुधाला उकळी आलेली आहे छानपैकी. आता ना आपण पळीच्या साहाय्याने याला हलवून घेऊया. छान हलवून घ्यायचं आहे. साय याची सगळी एका जागी मिक्स झाली पाहिजे. तर असंच आपल्याला थोडा वेळ अगदी असंच शिजवून घ्यायचं आहे दुधाला, कारण की दुधाचं पण छानपैकी असे थोडंसं कमी झालं पाहिजे दूध. तर ही रेडीमेड आहे बासुंदी. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त लागते आणि एकदम झटपट तयार होऊन जाते. अर्धा तास नाही 10 मिनिटातच तयार होऊन जाते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा. तर बघू शकता इथे मी चारोळी आणि बदाम थोडेसे कुटून टाकलेलं आहे यामध्ये. तर परत छान असं हलवून घ्यायचं आहे. थोडा वेळ शिजू द्यायचा आहे 5 मिनिटापर्यंत. 4 ते 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे. तर बघू शकता इथे दुधाला ना थंड करून घ्यायचं, म्हणजे गॅस बंद करायचा आहे थोडा वेळ उकळी आल्याच्या नंतर. छान अशा बघू शकता इथे उकळी येऊ द्यायची आहे, छानपैकी शिजू द्यायचं आहे आणि उकळी आल्याच्या नंतर ना गॅस बंद करायचा आहे. आणि हे बघा हे पॅकेट घेतलेलं आहे मी इथे. तर हे पॅकेट मी टाकणार आहे यामध्ये. हे पॅकेट पण खूप कमी किमतीमध्ये भेटतं तुम्हाला. तर बघू शकता या पॅकेटामध्ये मी एक पॅकेट घेतलेलं आहे दुधाचं. तर बघू शकता इथे गॅस बंद केलेला आहे मी आणि दुधाची वाफ पण जाऊ दिलेली आहे थोडी. आता हे मिक्स करून घेत आहे मी. छान मिक्स करायचं आहे. थोडं थोडं टाकून गाठी जमल्या पाहिजे. थोडं थोडं टाकून मिक्स करायचं आहे. आणि हे टाकल्याच्या नंतर ना छान असं मिक्स करून घ्यायचं. गॅस बंदच आहे माझा. तर छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्याच्या नंतर आपण गॅस चालू करूया छान मिक्स झाल्याच्या नंतर. तर बघू शकता इथे किती मस्त अशी आपली बासुंदी दिसत आहे आणि एकदम जशी आपण ओरिजिनल म्हणजे दुधाचीच बासुंदी बनवते तशीच एकदम दिसत आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही बासुंदी.
अशी रेडीमेड बासुंदी तुम्हाला नक्की आवडेल. आणि झटपट आपल्याला जर झटपट बनवायची असेल तर काय करू शकतो ना आपण, फटाफट बनवू शकते. आणि म्हणजे आपण खाऊ शकतो. का गॅस पण चालू केलेला आहे मी. आता इथे चांगला 1-2 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत. छान 1-2 उकळ्या येईपर्यंत छान शिजून घ्यायचं आहे आणि नंतर आपण गॅस बंद करायचा आहे. तर बघू शकता इथे छान अशी उकळी आलेली आहे आणि छान मिक्स करत राहायचं आहे. उकळी येऊ द्यायची आहे, छान मिक्स करायचं आहे. खूप मस्त लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा. आता तुम्ही म्हणसाल ही चव लागते का, तर चव तर थोडी अशी हे होणारच, कारण की ती आपण दूधच पूर्ण आटवून आपण त्याची बनवतो. आणि ही आहे ते आपण याच्यामध्ये माहिती नाही कोणतं पावडर आहे, मिल्क पावडर आहे का काय आहे, ते सगळं मिक्स केलेलं असतं, हे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तर मी पण पहिल्यांदाच ट्राय केले, पण खूप मस्त लागते ही. तर बघू शकता इथे उकळी आलेली आहे छानपैकी अशी. आणि छान मिक्स करत राहायचं बार बार. ते दुधाची साई वरती येते बघा ना, तर ते छान अशी मिक्स करत राहायचं आहे अशी एकदम. बघा एका पॅकेटला मी 1 दुधाचं पॅकेट घेतलं होतं. जर तुम्ही ते गाईचं दूध घेतलं ना तर त्याच्या म्हणजे कमी पडेल वाटतं. आणि मी घेतलं होतं गोकुळ म्हशीचं दूध, तर मी त्यामध्ये थोडंसं अगदी पाणी पण घातलं होतं. तर बघू शकता इथे बरोबर आपलं माप झालेलं आहे. आता छान दुसरी पण उकळी आलेली आहे. आपण आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्याच्या नंतर आपण सर्व करून घ्यायचं आहे. तर बघू शकता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि नंतर खायला घ्यायचे. त्याच्यासोबत पुऱ्या बनवायच्या आणि मस्त अशा खायला घ्यायचे. खूप मस्त लागते बासुंदी. आणि ही वाली पण मस्त लागते बासुंदी. नक्की ट्राय करून बघा एकदा तुम्ही. कुणाकुणाला ही रेसिपी आवडली नक्की ट्राय करून बघा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा. बोलायचं विसरूनच गेली होती व्हिडिओच्या नादात मी. सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी लोकांचं हे नवीन वर्ष आहे, सुरुवात आहे नवीन वर्षाची. तर सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या. आणि सांगा मला कमेंट करून की बासुंदी कशी बनली. नक्की रेडीमेड बासुंदी ट्राय करून बघा तुम्ही. आवडलं तर लाईक करा. तर अशा पद्धतीने आपली बासुंदी तयार झालेली आहे खाण्यासाठी. तर एकदम फटाफट तयार होते, एकदम 10-15 मिनटामध्ये तयार होते. मी इथे व्हिडिओ केला म्हणून माझ्यात खूप सांगण्यात लांबत गेलेला आहे, पण 10-15 मिनटामध्ये आपण बनवून मोकळे होतो. तर चला मग बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.